नमस्कार सगळ्यांना. आपण वि. स. खांडेकर लिखित पहिले प्रेम या पुस्तकाच्या अभिप्राय मालिकेला आपण सुरुवात केलेली आहे. सो पहिल्या भागात आपण पुस्तकाच्या पहिल्या 2 भागांचं विश्लेषण केलेलं आहे. सो आता आपण तिसऱ्या आणि चौथ्या भागाच्या विश्लेषणाला आपण सुरुवात करणार आहोत. सो आपण जसं दुसरा भाग संपवला होता तेव्हा आपण बघितलं की करुणेचं जे पत्र देवदत्ताला आलं होतं, सो ते पत्र वाचून त्याच्या डोक्यात ज्या 2 गोष्टी परत त्या घोंगावत होत्या, त्यातले तिचे 2 वाक्य असतील किंवा त्यातलं एक खूप महत्त्वाचं वाक्य म्हणजे की वादळात जेव्हा 2 होड्या एकमेकांना आधार देतात, त्याच होड्या पुढे जाऊन आयुष्यभर एकमेकांना सोबत असतात. सो हे वाक्य जेव्हा तो वाचतो देवदत्त, तेव्हा त्याला हे किती त्याच्या सिच्युएशनशी, त्याच्या आयुष्यात आलेल्या सिच्युएशनशी किती विरोधी आहे असं त्या गोष्टीवर विश्वास बसतो असा. आणि त्याला असं नेहमी वाटतं की प्रेमाच्या बाबतीत करुणा अजून खूप लहान आहे, तिच्या पत्रात जे तसं लिहिलं होतं तिने. सो एकंदरीत आतापर्यंत आपण बघितलंय की देवदत्त जे वकील आहेत ते बाबासाहेब त्यांचे एक मित्र आणि करुणा देवदत्ताचं पहिलं हे प्रेम आहे. तिसऱ्या भागाला आता वळूयाच. होतं असं की करुणेचं पत्र वाचताना बराच वेळ त्याच्यानंतर त्याच्या डोक्यात त्याच गोष्टी परत त्या गोष्टींचा विचार तो करत असतो. सो बराच काळ लोटतो आणि त्याच्यानंतर त्याला तो दिवस उजाडतो की ज्या दिवशी त्याला एका गावी जाऊन एका व्यक्तीच्या ती जी स्त्री असते तिला जाऊन भेटण्याचं त्याचं एक ठरलेलं असतं. सो होतं असं की त्या दिवशी सकाळी 8लाच त्या गावात जाणारी एक बस असते की जिच्यात तो जाऊन बसतो आणि पुढे त्या गावाला जाण्यासाठी तो म्हणजे तो त्याचा प्रवास सुरू करतो. बट होतं असं की तिथे त्या गावाला पोहोचून त्याला सकाळचे 11च वाजलेले असतात. सो पुढचा मुक्काम कुठे करायचा? हा त्याच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला असतो. सो त्या हिशोबाने तो जो त्या स्त्रीसोबत आलेला जो एक व्यक्ती असतो, अनोळखी व्यक्ती ज्याचं अजूनही कुठेच त्याची ओळख अजून दाखवलेली नाहीये. तो कोण आहे हे अजूनही आपल्याला माहिती नाहीये. ती जी स्त्री आहे ती आपल्या नवऱ्याला सोडून त्याच्या प्रियकरासोबत राहत असते आणि त्या प्रियकराचाही तिला जो त्रास होत असतो, त्या त्रासापासून वाचण्यासाठी ती स्त्री ह्या एका व्यक्तीसोबत देवदत्तपाशी आलेले असतात की माझं ऐका आणि मला थोडी मदत करा म्हणून. सो ठरल्याप्रमाणे दुपारी 4 वाजता ती स्त्री आपल्याला येऊन भेटणार त्या गावात जेव्हा देवदत्त जातील असं ते ठरलेलं असतं. सो देवदत्त तिथे पोहोचतात आणि त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय, जी मुक्कामाची सोय असते ती एका भिक्षुकाच्या घरी ठेवलेली असते. सो जसं देवदत्ताला हे कळतं की आपल्याला भिक्षुकांच्या घरी जावं लागणार आहे, तिथे आपण मुक्कामी राहणार आहोत. सो त्यांना असं क्लिक होतं की बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की त्यांचंही जे पहिलं प्रेम होतं, जे एका मोलकरणीच्या मुलीशी झालेलं प्रेम होतं, तिचं सुद्धा लग्न एका भिक्षुकाशी झालेलं असतं. बट देवदत्तांना असं वाटतं की ह्या गावात 4-5 तरी भिक्षुक असतील. सो हे त्यांचं कन्फ्युजन असतं की जे सखाराम नावाचा जो त्यांचा वाटाड्या असतो त्यांना विचारून ते क्लिअर करतात आणि त्यांना लक्षात येतं की ह्यांच्या गावात फक्त एकच भिक्षुक असतो. सो त्यांची अशी खूप अशी मनातून इच्छा निर्माण झालेली असते की त्यांना असं वाटतं की आपण खरंच आता बाबासाहेबांच्या पहिल्या प्रेमाला भेटणार आहोत. सो त्यांचा जो वाटाडा असतो त्यांना शेवटी त्या भिक्षुकांच्या घरी नेतो आणि त्यांना तिथे सोडून देतो. सो होतं असं की ओळख करून देताना लक्षात येतं की वामनराव म्हणजे देवदत्तांचे वडील वामनराव हे त्या भिक्षुकांचे मित्र होते. एकाच शाळेत शिकलेले. सो चांगली ओळख निर्माण होते. तिथे चांगली ओळख त्यांना लक्षात येते की आपला हा मित्राचाच मुलगा आहे. सो ते खूप चांगलं अशा प्रकारे आश्वस्त करतात आपल्या वाटाड्याला देवदत्ताच्या की तुझा आणि मी यांची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो वगैरे. सो तिथून वाटाडा निघून जातो आणि ठरल्याप्रमाणे तो सांगतो की मी 4 वाजता तुम्हाला त्या स्त्रीला भेटण्यासाठी घेऊन जाईल वगैरे. सो पुढे देवदत्त बराच वेळ त्या भिक्षुकांच्या घरी घालवतो आणि त्यांची जी आई असते तिथे खूप अशी कृशावस्थेत झालेली तिची परिस्थिती अशी झालेली असते. ती अंथरुणाला पूर्ण खिळून बसलेली असते. सो त्याच्या मागचं रिझनही पुढे आपल्याला कळून येतं. सो देवदत्त जसं वेळ जातो तसं त्यांचं नातं कसं आहे ते वगैरे एक्सप्लेन करतो की बऱ्याच वेळ ती दोघंही भांडतात बट स्टिल तरी त्यांचा संसार खूप छान प्रकारे चालू असतो. त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा असतो. एक मुलगा चांगला शिकून मोठ्या शहरात गेलेला असतो. बट पुढे जसं वेळ जातो तसं ते भिक्षुक त्यांना त्यांच्या मुलाबद्दल सांगत जातात. सो पुढे असं लक्षात येतं की तो जो मुलगा असतो त्याचं प्रभाकर नावाचा त्यांचा एक मुलगा असतो आणि त्याचं जस्ट एक पत्र आलेलं असतं. ते पत्र वाचल्यापासून त्याची आई जी आहे भिक्षुकाची बायको, सो ती अंथरुणाला पूर्ण खिळून बसलेली असते. तिने पूर्ण तिचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे तिला खूप काळजी एक प्रकारे वाटत होती. सो होतं असं की त्या पत्रात लिहिल्याप्रमाणे प्रभाकराने एका मुलीवर प्रेम केलेलं असतं. 3 ते 4 वर्ष झाले. तो एका व्यक्तीवर प्रेम करत असतो आणि शेवटी ती श्रीमंत असल्यामुळे त्याला असं वाटतं की ती मला सोडून जाते आणि मला आता खूप असा जगण्याची खूप इच्छा राहिलेली नाहीये आणि आई तू असं समज की तुला फक्त 2 मुलीच होत्या. असं एवढं जे तो कठोरपणे जे लिहितोय, असं वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की जे
आई वडील आहेत त्यांना कन्सिडर न करता त्याने जे पहिलं त्याचं प्रेम आहे त्याला किती कन्सिडर केलंय. सो ही गोष्ट झाल्यानंतर बराच वेळ भिक्षुक जे असतात ते बाबा देवदत्तसोबत वेळ घालवतात आणि त्याला बऱ्याचशा गोष्टी सांगतात, की असं-असं झालंय, असं-असं होतंय. या गोष्टींमुळे असं-असं होतंय आमच्यासोबत आयुष्यात. सो भिक्षुक शेवटी एक त्याला जाता-जाता म्हणतात देवदत्ताला, की "तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट करू शकाल का?" सो तो विचारतो, "कुठली आहे?" म्हणून. सो ते म्हणतात, की तुम्ही देवदत्ताला म्हणतात, की "तुम्ही कोल्हापूरला जाऊन एकदा प्रभाकरला बघाल का?" सो ही जी त्यांची मागणी असते ती फ्लोमध्ये देवदत्त हो तर म्हणून जातो. पण त्यानंतर देवदत्ताला असं वाटतं, की आपण का म्हणलं असेल वगैरे, वगैरे असं त्याला बरंचदा वाटून जातं. सो पण असो तरी देवदत्त दुसऱ्या दिवशी आपल्या गावी पोहोचतो आणि तिथे त्याची जी बायको आहे अरुणा, सो सोबतचं बरचसं त्याच्यासोबत संभाषण होतं आणि त्यातून त्याच्या बायकोप्रती असलेलं प्रेम तिथे कळून येतं आणि नेमकं आणायचं असं होतं, की त्याची बायको ही आपल्या माहेरी जाण्यासाठी तयार झालेली असते. तिलाही तिच्या घरून पत्र आलेलं असतं. सो त्या हिशोबाने जसं तिला सोडतो, तसा हा कोल्हापूरला जाण्यासाठी निघालेला असतो. सो कोल्हापूरला निघण्यासाठी जेव्हा तो त्या एका टॅक्सीमध्ये बसतो, तिथे जेव्हा तो आजूबाजूचं निरीक्षण करतो, तेव्हा त्याला एक गोष्ट कळते, की समोर 2 स्त्रिया बसलेल्या आहेत आणि त्या स्त्रिया दोन्हीही एकदम शांत आणि त्याला ते खूप संशयास्पद वाटतं कारण की त्यांच्यासोबत एक व्यक्ती असतो, की जो कुठेच त्यांच्यासोबत असेल असं फील त्याला येत नव्हता. सो तो एक व्यक्ती त्याच्यासमोर बसलेला असतो आणि त्यांची तो विचारपूसही करतो, की तुम्ही कुठे जाताय वगैरे, वगैरे. सो ते जे ऐकून सुद्धा त्याला खूप असा एक डाऊट आलेला असतो, की हे काहीतरी गोष्ट विचित्र घडतीये म्हणून वगैरे, वगैरे. सो त्यानंतर बऱ्याच वेळानंतर तो देवदत्त शेवटी प्रभाकरच्या अ, घरी पोहोचलेला असतो. त्याचं जे भाडोत्री घर आहे तिथे तो पोहोचलेला असतो. सो त्याचा जो रूममेट असतो. सो बऱ्याच गोष्टी त्याच्याकडून माहिती होतात. पण जास्त तर काही तो आता कुठे आहे ह्याची कल्पना त्यालाही नव्हती. सो सो देवदत्त हळू-हळू त्या रूमची पूर्ण तपासणी करायला घेतो. त्याच्या हाती त्याची ट्रंक सापडते आणि ती ट्रंक दगडाने ते कुलूप कुलूप तोडून त्याने उघडलेलं असतं. त्याच्यात त्याला 2 पुडके सापडतात. त्या एका पुडक्यावर लिहिलेलं असतं अमृत आणि दुसऱ्या पुडक्यावर लिहिलेलं असतं विष. सो पहिला जो पुडका होता त्याच्यात एक पत्र होतं. तेच ऑफकोर्स अमृत म्हणून, की ते त्याच्या वडिलांनी लिहिलेलं असतं आणि त्याच्यात तो पत्र लिहीत नसल्यामुळे त्याच्या वडिलांची होणारी त्रिधा तिरपीट त्यात ती जरा वर्णन केलेलं असतं त्यांच्या वडिलांनी, की "तुझं पत्र तू लिहीत तुझ्याकडून पत्र जेव्हा येत नाही, तेव्हा तुझ्या आईला मी तीच ती पत्र परत-परत वाचून सांगतो आणि बट स्टिल तिच्या लक्षात येतं, की हे पत्र आधीचंच आलेलं आहे. त्यामुळे तू एक तरी आठवड्यातून पत्र लिहावंस." अशी त्याच्या वडिलांची इच्छा असते. सो हे एक पत्र असतं आणि एक दुसरं पत्र असतं ते सुलभेचं. सुलभा म्हणजे प्रभाकरची जी मैत्रीण होती, जी त्याला 3-4 वर्षानंतर खेळून त्याला सोडून दिलेलं असतं, असं त्याचं म्हणणं असतं. सो सुलभेचं एक पत्र असतं. सुलभेने त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केलेल्या असतात. तिने काय म्हणतात त्याला कंपॅरिझन दाखवलेलं असतं, की पुरुषांचं प्रेम कसं असतं, स्त्रीचं प्रेम कसं असतं. सो बऱ्याचशा गोष्टी झाल्यानंतर शेवटी खाली पत्र संपतं आणि त्यावरून देवदत्तांना एवढं कळलेलं असतं, की प्रभाकरच्या मनावर केवढी मोठी जखम झालेली असेल, की सुलभेनं जेव्हा जे काही पत्रात लिहिलेलं असेल, एवढं काही कठोरपणे लिहिलं असेल. ऑफकोर्स ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा पुस्तक नेमकी वाचायला घ्याल, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी कळतीलच. सो बराच वेळ ते आणखी ट्रंकमध्ये शोधाशोध घेतात, तेव्हा त्यांना आणखी एक पत्र मिळतं आणि त्या पत्रकाचं जे शीर्षक असतं, ते असतं माझी आत्महत्या. सो जेव्हा ह्या पत्राचं शीर्षक मी वाचतो, तेव्हा पुढच्या भागात आणखी किती गहन गोष्टी घडतील, किती मोठमोठ्या गोष्टी घडतील याची मला थोडीफार कल्पना येते. आणि सुलभा जसं आपल्याला पहिल्यांदा वाटतं, की जेव्हा आपण एकाची बाजू बघतोय, की प्रभाकर म्हणतोय, की तिने माझा 3-4 वर्षांचा वापर केला आणि तिने मला सोडून दिलं. पण जेव्हा मी तिचं पत्र वाचलं, तेव्हा तिचं प्रेमाबद्दलचे ज्या भावना आहेत, त्या आपल्या सगळ्या सारख्याच आहेत. सो तिची बाजू समजून घेण्यासाठी सुद्धा आता आपल्याला पुढचे भाग वाचायला घ्यावे लागतील. सो जर पहिला भाग तुम्ही ऑफकोर्स वाचला असेल तरच तुम्ही इथवर याल. सो नक्कीच तुम्ही कनेक्टेड राहा आणि लवकरच आपण पुढचा भागही घेऊन येऊयात. थँक